कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। गोविंद बाबा तनपुरे महाराज की जय। सद्गुरु गोरोबा काका महाराज की जय। पांडुरंग हरी वासुदेव हरी। रामकृष्ण हरी। मी संदीप शिवलिंग पळसे, पुणे। देवाची द्वारी या अभंग भावार्थ मालिकेमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आज मी जगद्गुरु तुकाराम महाराजांचा एक अभंग याच्यावर काही बोलण्याचा प्रयत्न करीत आहे, तो आपण सर्वांनी श्रवण करावा। आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगियांचे, ते हे समचरण साजिरे विटेवरी, पहा भीमातिरी विठ्ठल रूप। पुराणासी वाड श्रुती नेणती पार, ते झाले साकार पुंडलिका, ते हे समचरण साजिरे विटेवरी, पहा भीमातिरी विठ्ठल रूप। तुका म्हणे ज्याते सनकादिक ध्यात, ते आमुसे कुळदैवत पांडुरंग, ते हे समचरण साजिरे विटेवरी, पहा भीमातिरी विठ्ठल रूप। हा अभंग जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांचा असून या अभंगामध्ये जगद्गुरु श्री तुकोबराय त्यांचं असलेलं आराध्य दैवत, त्यांचं असलेलं इष्टदैवत पांडुरंग परमात्मा आणि या पांडुरंग परमात्म्याचं स्वरूप लक्षण आणि तटस्थ लक्षण याचं वर्णन करीत आहेत। अभंग अतिशय गोड आहे। या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय यांनी भगवान पांडुरंग परमात्म्याचं जे वर्णन केलेलं आहे, काय वर्णन आहे ते? जगद्गुरु तुकोबराय भक्ती करीत असताना त्यांची जी भक्ती आहे ही अतिशय डोळस अशा प्रकारची भक्ती आहे। त्यांची भक्ती एकाने केलं म्हणून आपण काही करावं अशी नाही। आपल्या उपास्य इष्ट आराध्य दैवताचं महात्म्य पूर्ण माहिती करून घेऊन ते महात्म्य पूर्णपणे जाणून जगद्गुरु तुकाराम महाराजांची ही भक्ती आहे। आणि म्हणून पांडुरंग परमात्म्याचं त्यांना जे स्वरूप भावलं, त्यांना जे स्वरूप ज्ञात झालं, त्या पांडुरंग परमात्म्याचं यथार्थ वर्णन जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये केलेलं आहे। स्वरूप लक्षणाचं वर्णन केलेलं आहे, तटस्थ लक्षणाचं वर्णन केलेलं आहे। हे वर्णन करीत असताना हे रूप कुठे निवास करतं, हे रूप कुठे आहे, ते ठिकाण कोणतं आहे, हे ठिकाणाचं देखील वर्णन जगद्गुरु तुकोबराय यांनी या अभंगामधून केलेलं आहे। जगद्गुरु तुकाराम महाराज वर्णन करतात, आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगियांचे। या स्वरूप लक्षणाने जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या आराध्य दैवतेचा परिचय जगाला देत आहेत। कसा आहे आमचा पांडुरंग परमात्मा, ज्याची उपासना जगद्गुरु तुकाराम महाराज निष्ठेने करतात, तो भगवान परमात्मा आनंद स्वरूप आहे। आनंद स्वरूप आहे म्हणजे नेमकं काय आहे? ज्याची भक्ती केली असता, ज्याचं भजन केलं असता, ज्याची वारी केली असता जीवाला, या संसार सागरामधून जो जीव तापलेला आहे, या भवसागरामध्ये जो जीव बुडत आहे, या जीवाला शांती मिळते, सुख मिळते, आनंद मिळतो आणि सहज लीलेने हा भगवान परमात्मा या जीवाला संसारामधून तारून नेतो, म्हणून याला आनंद स्वरूप म्हटलेलं आहे।
याची भक्ती केली असता निखळ आनंदाची प्राप्ती होते. कसा आहे भगवान परमात्मा? आनंद अद्वय. जगद्गुरु तुकाराम महाराज जीवाला उपदेश करतात, आपल्या आराध्य उपास्य दैवतेचा परिचय देतात. ज्याची उपासना आम्ही करतो तो पांडुरंग परमात्मा आनंद स्वरूप आहे. मग आम्ही संसार करीत असताना आम्हाला देखील आनंद होत आहे, संतांना देखील आनंद होत आहे. पण संत महात्म्यांचा आनंद संसार करीत असलेल्या जीवांपेक्षा वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारचा आनंद आहे. संसारामध्ये मिळणारा आनंद, विषयामध्ये मिळणारा आनंद, प्रपंचामध्ये मिळणारा आनंद हा लयाला जाणारा आहे. तो शाश्वत राहत नाही. तो आनंद तात्पुरता आपल्याला प्राप्त होतो. नवे नवे त्याला आनंद म्हणण्यामागे देखील जीवाचा भ्रम आहे, फार मोठा भ्रम आहे. त्याला तो आनंद भासतो. तो विषय उपभोग घेत असताना त्याला सुख भासतं, पण प्रत्यक्षात त्याला ज्ञान नसतं की याचा आपल्याला खरोखर आनंद किंवा सुख प्राप्त झालं आहे की नाही. त्याचा आभास आहे केवळ. परंतु भगवान पांडुरंग परमात्म्याच्या भक्तीमध्ये मात्र आभास नसून केवळ त्या सुखाची प्राप्ती आणि त्या सुखाची प्रत्यक्ष प्राप्ती त्या जीवाला होत असते. परंतु असा शाश्वत असणारा आनंद प्राप्त करायचं सोडून इतर भोगांच्या मागे धावून हे सुख हा आनंद प्राप्त करण्याचा प्रयत्न करीत असतो. जगद्गुरु तुकोबरा यांची अभंग संपदा जर आपण पाहिली तर आपल्याला याचा पुरेपूर अनुभव आल्याशिवाय राहत नाही की जीव आपलं जीवन कसं जगत आहे. ज्या सुखाच्या प्राप्तीसाठी, ज्या आनंदाच्या प्राप्तीसाठी तो संपूर्ण आयुष्य घालवतो, पण का हो त्याला खरखर हे सुख प्राप्त होतं का? त्याला खरोखर हा आनंद प्राप्त होतो का? जगद्गुरु तुकोबरा आहे एका नाटाच्या अभंगामध्ये सुंदर वर्णन करतात. सर्व सुखाची या आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, हिंडता दिशा क्षीण पावला आणि माया वेष्टीला जीव माझा. जगद्गुरु तुकोबरा आहे याच्या मागे असं वर्णन करतात की अरे बाबा, तू सर्व सुखाच्यासाठी पूर्ण आयुष्य आपलं घालवलंस, पण ते सुख तुला प्राप्त झालं का? तू ज्यांना आपलं आपलं म्हणालास त्यांच्यापासून तुला सुख प्राप्त झालंस का? ज्या गोष्टी माझ्या आहे आयुष्यभर म्हणत होतास त्या गोष्टींपासून तुला आनंद मिळाला का? तर निश्चित याचं उत्तर नाही असं आहे. म्हणून आनंदाचा, सुखाचा नेमका पत्ता जगद्गुरु तुकोबराय सांगतात. सुख, आनंद हे जर कुठे आहे असं आपण जर तुकाराम महाराजांना विचारलं तर हे सुख, हा आनंद फक्त 2 ठिकाणी आपल्याला मिळू शकतो. त्यातील पहिली गोष्ट आहे भगवान पांडुरंग परमात्मा आणि दुसरी गोष्ट आहे साधू संत. लक्षात ठेवा, या 2 गोष्टींच्या व्यतिरिक्त जर आपण सुखाचा शोध घेऊ लागलो, आनंदाचा शोध घेऊ लागलो तर जीवाला कदापि सुख मिळणार नाही आणि आनंद देखील मिळणार नाही.